संपूर्ण प्रकरणावरून राजकारण सुरू झालंय। खासदार संजय राऊतांनी सरकारवरती टीका केली। मंत्र्यांचे बंगले, वर्षा निवासस्थानी साप सोडा असं संजय राऊतांनी म्हटलं। संबंधित आश्रमशाळा काँग्रेस नेत्याची आहे, त्यामुळे भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांनी या संदर्भातली माहिती दिली। राऊत हे काँग्रेस नेत्याच्या घरी साप सोडणार का, असा प्रतिसवाल नवनाथ बन यांनी विचारलाय। कसला आंतरराष्ट्रीय नाचवतात आदिवासींना आणि मनोरंजन करून घेता तुम्ही काय? आदिवासींचं फूड कल्चर, आदिवासींचं अमुक कल्चर, अरे पोरं मारतायत बघा रे आदिवासींची पोरं मारतायत, शो करतायत। आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस कशाला आंतरराष्ट्रीय? और महाराष्ट्राचा आदिवासी दिवस करा ना तुम्ही। काय चाललंय बघा। या सगळ्या आदिवासींना माझं आव्हान, मी बोलणार आहे, पकडा तिकडे साप आणि विंचू आणि सोडा यांच्या घरात। हे आंदोलन पाहिजे। वर्षावर सोडा साप, मग कशी यांची पोरं सैरावैरा धावतायत, मग त्यांना कळेल। जे संस्था चालक ही शाळा चालवतात, आश्रमशाळा चालवतात, त्यांची जबाबदारी असते की विद्यार्थ्यांची सुरक्षा, कारण 2000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे अनुदान हे संस्था चालक घेतात। त्यामुळं या घटनेची पहिली जबाबदारी काँग्रेसच्या नेत्यांची आहे। आता संजय राऊत काँग्रेसच्या नेत्यांच्या घरी जाऊन साप सोडणार आहेत का? मंत्र्यांच्या बंगल्यावर आणि मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर साप सोडण्याची मागणी करण्यापेक्षा किंवा तसं आव्हान करण्यापेक्षा संजय राऊत याला जबाबदार असलेले काँग्रेसचे नेते मारोतराव कोवासे आहेत। त्यांच्या घरी साप सोडण्याची मागणी संजय राऊत करणार आहेत का, तसं आव्हान ते करणार आहेत का?